दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांचा विमान दुर्घटनेमध्ये दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर आपण पाहतोय की या संदर्भात आमदार रोहित पवार यांनी वाचा फोडलेली आहे। वेगवेगळे पैलू समोर त्यांनी आणून दाखवलेले आहेत आणि आपण पाहिलंय की विमानामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्फोट आपल्याला जाणवले आणि नंतर संशय व्यक्त करण्यात आला की डीजीसीएच्या संदर्भात त्यांनी का आपले निर्णय बदललेले आहेत। आणि आपण पाहिले की काल मुंबई येथे मरीन ड्राईव्हला याच संदर्भात आमदार रोहित पवार यांनी गुन्हा दाखल करावा म्हणून मागणी केली होती, परंतु त्या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला नाही। म्हणून आज बारामतीच्या तालुका पोलीस स्टेशनला शेकडो कार्यकर्ते जमा झालेले आहेत। आमदार रोहित पवार यांचे वडील आणि आपले ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार स्वतः आपल्या बरोबर आहेत। आपण दादांना विचारू। दादा, बारामतीवर शोककळा पसरलेलीच आहे, परंतु आपण बघतोय की या संदर्भात निपक्षपाती चौकशी होणं गरजेचं आहे आणि आता डीजीसीए असेल किंवा सीआयडी असेल, आपण बघतोय की त्याला वेगवेगळे वळण दिलं जात आहे। तुम्ही जे काही प्रश्न विचारता त्याचं उत्तर देण्यापेक्षा मी एवढंच सांगतो की सर्वसामान्य नागरिकांची जी काय त्यांची भावना आहे त्या भावनेला उत्तर मिळावं एवढंच मी अपेक्षा व्यक्त करतो। तुम्ही आणि अजितदादा भरपूर वेळा बरोबर आलेला आहेत, ही बाजूला सोडून मला थोड्या जुन्या आठवणीमध्ये जायचं आहे। मला वाटतं ही विषय इथं नाही येतो, इथं विषय लोक स्वतः सिरियस बनून इथं आलेली आणि त्यांच्या प्रश्नाला उत्तर मिळावं किंवा सर्वसामान्य लोकांना सुद्धा सरकार दरबारी न्याय मिळावा हे असं सगळ्यांना वाटतं आणि तो न्याय घेण्यासाठी म्हणून रितसर कायदेशीररित्या इथं सर्वजण जमलेले आहेत। ब्लॅक बॉक्स, मला वाटतं की हे प्रश्न मला विचारण्यापेक्षा त्यांना विचारा टेक्निकल। बरं, ब्लॅक बॉक्स जळाल्या संदर्भात वारंवार बोललं जात होतं, परंतु काल काही व्हिडिओ आम्हाला प्राप्त झालेले आहेत। ब्लॅक बॉक्स सुरक्षित असल्याचा सूत्रांची आपल्याला माहिती कळालेली आहे। आपलं एकंदरीत काय मत आहे या संदर्भात? तुम्हाला जेवढं माहिती तेवढंच मला माहिती। काय निपक्षपाती चौकशी होईल आणि मला आता थोड्या वेळापूर्वी कळालं आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आमदार रोहित पवार यांना फोन आला होता। नक्कीच फोन आला होता? मला माहित नाही, मी बारामतीत आहे, ते मुंबईत आहे। तर आपण पाहिलंय की मुंबईमधून आमदार रोहित पवार या बारामती तालुका पोलीस स्टेशनमध्ये थोड्याच वेळात दाखल होतील आणि असं देखील सांगितलं जात आहे की आमदार रोहित पवार यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विमान दुर्घटनेसंदर्भात फोन केला असल्याची माहिती आपल्याला मिळत आहे। आता या संदर्भात बारामतीमध्ये रोहित पवार आल्यानंतर आपण त्यांना प्रश्न विचारूया की खरंच तुम्हाला मुख्यमंत्र्यांचा फोन आला होता का, त्या वेळेसच आपल्याला कळणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंसाटेसह जितेंद्र जाधव, न्यूज 18 मराठी, बारामती।